नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस आपल्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे, कारण तशी बातमीच घेऊन आलो आहो. आज दोन बातम्या अशा आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त आनंद जे आहे आज पाहायला भेटणार आहे. प्रत्येक लाडकी बहीण जी आहे पैशाची अपेक्षा करत होती की 13वा हप्ता कधी भेटणार. स्वतः आदितीताई तटकरे यांनी काय सांगितलं आणि रक्षाबंधनचं गिफ्ट किती आहे, कोणाकोणाला भेटणार, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमार्फत मी घेऊन आलो आहो. ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की स्वतः आदितीताई तटकरे काय सांगत आहेत. जुलै महिन्याचं गिफ्ट म्हणजेच रक्षाबंधनचा हप्ता येणार का, किती हप्ता येणार, यासोबतच त्या जून महिन्याच्या लाडक्या बहिणीचं कसं, किती लाख फॉर्म अपात्र आहेत, याबद्दल जे आहे आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. मात्र तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण सगळ्यात मोठ्या दोन आनंदाच्या बातम्या आज मी देणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की तुम्हाला आता इथून पुढे काय करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला जे आहे पुढचं पाऊल लक्षात येऊ शकतं. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनाच्या निमित्तानं रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार. आता हे कोण म्हणलं? मी नाही म्हणलो किंवा कोणी नाही म्हणलं, हे आदितीताई तटकरे यांनी म्हणलं. महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः सांगितलं की बंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच लाडक्या बहिणीच्या पैशामध्ये जे आहे आपल्याला वाढ होईल का घट होईल, यापेक्षाही रक्षाबंधनाचा पावन मुहूर्त बघून जे आहे त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो, आता किती पैसे मिळणार हे सुद्धा आदितीताईंनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधन हा पावन सण होता. त्या पावन सणाला मी तुम्हाला मागं सुद्धा म्हटलं होतं की सरकारला इथे झुकावं लागेल, कारण लाडक्या बहिणींना इथे तर तुम्हाला गिफ्ट द्यावंच लागेल. मात्र अशी गिफ्ट भेटेल का ज्यामुळे लाडकी बहीण खुश होईल, किंवा अशी गिफ्ट असेल का ज्यामुळे जे आहे सामान्य लाडक्या बहिणींना जे आहे आनंद होईल? तर हो किंवा नाही, दोन्ही प्रकारच्या उत्तरात मला तुम्हाला इथे थांबवायचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जसं जसं व्हिडिओ समजत जाईल तुम्हाला आनंदाची बातमी तर भेटेलच भेटेल, मात्र सगळ्या गोष्टीचा खुलासा होऊन जाईल की आदितीताई तर काय काय म्हटल्या. बघा, आदितीताई म्हटल्या की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार. आता दुसरी बातमी तीच आहे. बघा, लाडकी बहिणीसाठी जुलै महिन्याचा निधी वितरित करण्यात येणार. आता यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की रक्षाबंधन सण जे आहे फक्त जुलै महिन्याचाच निधी देणार. म्हणजेच काय आहे, 13वा हप्ता मिळणार. 13वा हप्ता मिळणार. 13वा हप्ता मिळणार. फक्त जुलैचाच निधी भेटणार. रक्षाबंधनाच्या जो काही आपल्याला सरकारकडून भेट येणार होती 3,000ची, ती अद्यापही भेट नाही. तिथे स्टॉप आहे. याचा अर्थ स्पष्ट दिसून येतो की रक्षाबंधनाला जे आहे लाडक्या बहिणीला फक्त आणि फक्त जवळपास 1,500 रुपये येणार. कारण लाडक्या बहिणींनो, असं ऑफिशियली जरी त्यांनी सांगितलं नसेल की 1,500 येणार, तरी मात्र त्यांनी फक्त एक गोष्ट आपल्यासमोर नमूद केली, जुलै महिन्याचा निधी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? जुलै महिन्याचा निधी कोणता निधी असतो, तो कोणता आहे? तर आपल्याला स्पष्ट दिसून येतं की जुलै महिन्याचा निधी म्हणजेच 13वा हप्ता. 13वा हप्ता जो आपला पेंडिंग आहे तोच आपल्या समोर आता येणार आहे का काय, असा प्रश्न जे आहे आदितीताईंनी सांगितला. म्हणजेच आदितीताईंनी आपल्याला त्याचं उत्तर दिलं की फक्त जुलै महिन्याचाच निधी येतो. आपण जर प्रयास करत बसलो होतो की 1500 + 1500 3,000 येतील, तर मात्र असं होताना दिसत नाही. तर लाडक्या बहिणींनो, ही छोटी निराशा पण तुमच्या पदरात जे आहे पडली आहे. आता यापुढे सरकार वाढवतं का, किंवा आणखीन 2-3 दिवसात नवीन जी-आर काढून सांगतं का की 1500 + 1500 2 ऑगस्टचे पण पैसे देतो, तर मात्र आपल्याला माहीत नाही. पण तुर्तास तरी मला नाही वाटत की आता ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या गोष्टीमध्ये वाढ होईल. चला तिसरा मुद्दा बघा. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यात निधी जमा होणार. आता बघा, हा मुद्दा महत्वाचा आहे. सर्व पात्र, मेन मी तुम्हाला फोकस करत आहे पात्र. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात निधी जमा होणार. आणि यामध्येच मेन क्लू येतो 42.34 लाख लोकांचा, लाडक्या बहिणींचा. त्यांचं काय? कारण त्यांनी जे आहे अपात्रतेच्या कारवाईमध्ये त्यांना होल्ड केलं आहे. मग आता त्याच्यातून किती पात्र झाले आणि किती अपात्र राहिले किंवा किती होल्डवर आहे,
हा सगळ्यात निर्णायक क्षण जो आहे आपल्याला आता कळेल. कारण जुलै महिन्यामध्ये या 34 लाख लाडक्या बहिणींना जूनसोबतच जुलैचा हप्ता येतो का? हे सगळ्यात मेन आहे पाहणं. जर जूनसोबत जुलैचा हप्ता आला, तर असं समजून घ्या, की तुम्हाला जे आहे पात्र बनवण्यात आलं आहे. आता तुम्हाला इथून पुढची कोणतीही भीती नाही. तुम्ही पात्र ठरला आहात. मात्र जर समजा जूनचा सुद्धा हप्ता नाही आला आणि जुलैचाही नाही आला, तर मात्र आता आपल्याला थोडंसं काळजी करायची गरज आहे. कारण मग आता आपले फॉर्म अपात्रतेकडे जात आहेत, असं आपल्याला बघू शकतो. कारण तपासणीला आणखीनही महिना लागू शकतो, परतही पात्र होऊ शकतो. पण मात्र कन्फर्म आपण जे आहे पात्रतेच्या यादीमध्ये सध्याच नाही आहे, तर आणखीन एखादा चमत्कार जे आहे आपल्याला पात्र करू शकतो, एवढा विश्वास मात्र बाळगा. कारण सध्या तरी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्याच बँक खात्यात पैसे येणार आहेत ₹1,500. अपात्र किंवा होल्डवर जे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यात रुपयाही येणार नाही. म्हणजे त्याच्यातून जर समजा या 42 लाखातून छाननी करून आता एक 5-1 लाख जर पात्र बनवले असतील, तर त्यांना लक्षात येईल की जुलैमध्ये तुम्हाला जून-जुलैचे 2 हप्ते सोबत येणार. जर जून-जुलैचे 2 हप्ते सोबत आले, तरच मात्र तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही पात्र आहात. नाहीतर तुम्हाला जे आहे आता एखादा चमत्कारच व्हावा लागेल. कारण आता सरकारने छाननी कधी सुरू करावं आणि छाननी सुरू केली सांगत असले, तर मग त्याच्यातून पात्र कधी होतील, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आता सरकारलाच करावा लागेल. तर लाडक्या बहिणींनो, हा एक मुद्दा. आता बघा, सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट. आता रक्षाबंधनाची छोटी का होईना, पण सरकारकडून ही भेट मानल्या जाते. सरकार असं म्हणत आहे की हे जे पैसे आहेत हे सरकारकडून गिफ्ट आहे. पण अशी गिफ्ट देण्यापेक्षा 2 हप्ते सोबत दिले असते तर खूप छान झालं असतं असं वाटतंय. किंवा मग तुम्ही 1500 मध्ये ₹2100 तरी द्यायला पाहिजे होते. ₹600 सरकारचं गिफ्ट तरी द्यायला पाहिजे होतं. तुम्ही असं काहीच न करता फक्त एकच महिन्याचे जे आहे पैसे देता आणि त्याला गिफ्ट म्हणता. ही कसली गिफ्ट आहे? कारण तुमचा ₹1500 हप्ता तर असाही असतोच. मग तुम्हाला गिफ्टसाठी जे आहे वेगळं काय ओवाळणी देता, वेगळे किती पैसे देता हे बघणं महत्त्वाचं होतं. मात्र तुम्ही काहीच तसं करत नाही आणि मग याला गिफ्टचं नाव देता. म्हणजे तुम्ही महिन्याचे पैसे देता जुलैचे आणि सांगता गिफ्ट देतोय. हे असं कसं चालेल? या गोष्टीला तुम्हालाही लक्ष द्यायला पाहिजे लाडक्या बहिणींनो. ही गिफ्ट वगैरे काही नाहीये. ही आपली ओवाळणी वगैरे काही नाहीये. हा जनरल कॅज्युअल हप्ता आहे, जे दर महिन्याला पडतो. आज नसता पडाल तर लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनाच्या आधी जर पडला नसता, तर 15 दिवसांनी पडला असता. पण काय त्याला गिफ्ट मानण्यात येईल? गिफ्ट असं असतं की त्या 1500 व्यतिरिक्त काय देता किंवा एखादा हप्ता बोनस देता का? याला तरी गिफ्ट मानल्या जाते. याला गिफ्ट अजिबात मानल्या जात नाही. तर लाडक्या बहिणींसाठी जे आहे सरकारने हात जोडून विनंती आहे की एखादं स्पेशल गिफ्ट जे आहे त्यांच्यासाठी ठेवायला पाहिजे. म्हणजेच काय, एखादा बोनस हप्ता तरी ठेवायला पाहिजे. नाही तर मात्र ₹2100 तरी एखाद्या हप्त्यात द्यायला पाहिजे ओवाळणी स्वरूपात. किंवा काहीतरी लाडक्या बहिणींसाठी उपयोगी वस्तू देणं, याला म्हणतात गिफ्ट. ही गिफ्ट नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, या गोष्टीसाठी जे आहे तुम्हाला व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या नवीन-नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला लाडक्या बहिणी संदर्भातील सर्व अपडेट पहिले येतात.